स्वतःचा पक्ष स्थापन करून अवघ्या 2 वर्षातच टीव्हीके प्रमुख विजय थलापती आता तामिळनाडूची सत्ता हाती घेतोय। विशेष म्हणजे डीएमके एआयडीएमके सारख्या प्रस्थापितांना धक्का देऊन विजय थलापती यांनी तामिळ जनतेवर कशी जादू केली आहे, जात धर्माला कसं निराधार ठरवलं, एका रात्री फॅन्स क्लबला कसं केडर बनवलं, पहा या रिपोर्टमध्ये। थलपती विजयच्या विजयाचं रहस्य काय? 2 वर्षात टीव्हीके कशी झाली कॅडर बेस पार्टी? फॅन क्लबनं जिंकून दिलं तामिळनाडू? विजय थलपती सध्या गुगल इंडियाच्या टॉप 5 ट्रेंड्सपैकी एक आहे। विजय यांच्या पक्षाबद्दलची उत्सुकता इतकी होती की सर्च व्हॉल्यूमच्या बाबतीत त्यांनी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यासारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षांनाही मागे टाकलं होतं। याला कारणही तसंच आहे, कारण विजयनं तामिळनाडूचं राजकारण 180 अंशात बदलून टाकलंय। द्रविडी विचारांवर गेल्या 60-70 वर्षापासून द्विपक्षीय राजकारण करणाऱ्यांना घरी बसून त्यानं द्रविडी विचारांसोबतच तमिळ अस्मिता आणि आधुनिक सामाजिक न्यायाची भूमिका मांडली आणि तीच त्याच्या पथ्यावर पडली। विजयनं तमिळ अस्मितेवर लक्ष केंद्रित करून सध्या सुरू असलेल्या जाती धर्माच्या आणि पंथांच्या राजकारणाला तिलांजली दिली आणि हाच नवा विचार तमिळ जनतेला भावला। तमिळनाडूमधील डीएमके, एआयडीएमके आणि टीव्हीकेच्या विचारधारेचा आदर्शांचा जर विचार केला तर विजयचा विचार कसा वेगळा ठरतो ते पाहूयात। डीएमके कट्टर पेरियारवादी आणि तर्कवादी विचार। एआयडीएमके द्रमुकमधून बाहेर पडलेले एमजीआर आणि जयललितांचा करिश्मा आणि कल्याणकारी योजनांचा आधार। टीव्हीके तमिळ राष्ट्रवाद आणि आधुनिक सामाजिक न्याय। डीएमके नास्तिकतेचा किंवा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार, हिंदू धर्मातील रूढींवर टीका। एआयडीएमके मवाळ धार्मिक भूमिका, केंद्रात सनातनी पक्षांसोबत आघाडी। टीव्हीके धर्मनिरपेक्ष मानवतावाद, कोणत्याही धर्माचा द्वेष नाही, राजकारण आणि धर्म यांची गल्लतही नाही। डीएमके हिंदीला तीव्र विरोध, राज्यांच्या स्वायत्ततेसाठी केंद्राशी संघर्ष, काँग्रेससोबत आघाडी। एआयडीएमके तमिळ भाषेचा अभिमान, केंद्र आणि राज्यात भाजपसोबत युतीची भूमिका। टीव्हीके तमिळ भाषेला प्राधान्य, देशाच्या अखंडतेशी सुसंगत तमिळ राष्ट्रवाद पण भाजपची कधी युती न करण्याची भूमिका। डीएमके घराणेशाही आणि सोशल इंजिनिअरिंगवर भर। एआयडीएमके मोफत वस्तू आणि थेट लाभ देणाऱ्या सरकारी योजनांवर भर। टीव्हीके घराणेशाही, भ्रष्टाचार विरोधी, मोफतपेक्षा सक्षम करण्यावर विश्वास। डीएमके पेरियार अण्णादुराई करुणानिधींचा विचार। एआयडीएमके अण्णादुराई, एमजीआर आणि जयललितांचा आदर्श। टीव्हीके पेरियार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कामराज यांचा विचार। अशा पद्धतीने विजयने या दोन्ही पक्षांच्या त्रुटीवर बोट ठेवत व्यापक सामाजिक न्यायाची भूमिका घेत पेरियार यांच्यासोबत आंबेडकरांच्या विचारांना महत्त्व दिलं। जुन्या नेत्यांच्या पारंपरिक राजकारणापलीकडे जाऊन जात धर्मात न अडकता न्यू जनरेशन मतदारांना त्यानं साथ घातली। कट्टर द्रविडी विचार मांडण्याऐवजी त्यानं मवाळ द्रविडी विचार ठेवून तमिळ राष्ट्रवादीची मांडलेली सर्व धर्म समभावाची भूमिका मतदारांना पटली आणि त्यामुळेच त्याला भरभरून मतं मिळाल्याचं दिसतंय। 2 वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या त्याच्या या पक्षाचा विचार विजयच्या तालुक्यातील फॅन्स क्लबनं जनतेपर्यंत पोहोचवला आणि हेच फॅन्स क्लब पक्षाचं कॅडर म्हणून पुढे आले आणि रात्रीतून दक्षिणेतली कॅडर बेस पार्टी जन्माला आली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।